नामोश्रुतं येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. खरं तर माझा काही एवढा मोठा अधिकार नाही की आणि अभ्यासही नाही की एखाद्या अभंगावर चिंतन सांगावं. तरी सुद्धा आमचे गाडेकर सर आणि हरिभक्तीपरायण प्रेमानंद शास्त्री यांनी सांगितलं की काही चिंतन सांगा, म्हणून या चिंतन सांगण्यामध्ये मी प्रवृत्त झालो आहे. खरं तर काही एवढा मी गाढा, त्यांनी परिचय करून दिल्याप्रमाणे काही गाढा अभ्यासक वगैरे नाही आहे. अजून मी शिकतोच आहे. वेदांतशास्त्र संत वाङ्मयाचा अभ्यास सुरू आहे. अभ्यासक मात्र निश्चित आहे. अजून त्या पथावर वाटचाल सुरू आहे. त्या दृष्टीने या अभंगाचं आज आपल्याला चिंतन करायचं आहे. त्यांनी जो मला चिंतनासाठी अभंग सांगितला आहे तो आहे योगाचे ते भाग्यक्षमा. हरी योगाचे ते भाग्यक्षमा, योगाचे ते भाग्यक्षमा. आधी दमा इंद्रिये, आधी दमा इंद्रिये, अवघी भाग्य येती घरा, अवघी भाग्य येती घरा. देव सोय राजालिया, देव सोय राजालिया, अवघी भाग्य येती घरा. मिरासेचे म्हणू शेत, मिरासीचे म्हणू शेत, नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, अवघी भाग्य येती घरा, अवघी भाग्य येती घरा. तुका म्हणे उचित जाणा, तुका म्हणे उचित जाणा. उगी सीण कशाला, उगी सीण कशाला, अवघी भाग्य येती घरा, अवघे भाग्य येती घरा. देव सोय राजालिया, देव सोय राजालिया, अवघे भाग्य येती घरा, अवघी भाग्य येती घरा. या प्रस्तुत अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी आजच्या या चिंतनाच्या निमित्ताने थोड्या काही गोष्टी प्रतिपादन करून, वेळेची मर्यादा बरोबर 1 तासामध्ये आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळं वेळेची मर्यादा ध्यानामध्ये घेऊन काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्या गोष्टी सांगून आपण या अभंगाच्या चिंतनाकडे वळू. आपण हा जो प्रयत्न करताय ऑनलाईन माध्यमातून, अत्यंत स्तुत्य असा हा प्रयत्न आहे. आणि अशा या प्रयत्नातून जर काही माणसं घडली, काही जनसामान्यांपर्यंत जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगांचं मूलभूत चिंतन जर पोचू शकलं तर हा प्रयत्न खरोखर यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा असा आपला प्रयत्न यशस्वी व्हावा अशी मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी, रुक्मिणी प्राणसंजीवनी श्री विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करून या अभंगाकडे आपण चिंतनाला वळू. आपला माझा काही एवढा परिचय नाही, फक्त गाडेकर सरांनी सांगितलं त्याच्यामुळं कोण श्रोते आहेत, मोठे आपण सगळे अभ्यासकच आहात याच्यामध्ये, त्यामुळं सूक्ष्म चिंतन आहे जरा अवघड विषय आहे. तरी सुद्धा जेवढ्या सोपेपणाने प्रतिपादन करता येईल तेवढा मी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेन. हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी योगाभ्यास आणि भक्ती यांचा तौलनिक विचार सांगितलेला आहे.
आणि हा जो तौलनिक विचार आहे हा अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचा आहे. आणि कोण हा तुलनात्मक विचार सांगू शकतो? तर तुलनात्मक विचार सांगण्यासाठी ज्या महात्म्याचा दोनही शास्त्रांचा अभ्यास आहे तोच तुलनात्मक विचार सांगू शकतो. ज्याला वेदांत शास्त्र ही माहिती आहे, ज्याला भक्तिशास्त्र ही माहिती आहे, ज्याला योगा शास्त्राचाही ज्याचा गाढा अभ्यास आहे, असा योगशास्त्राचा अभ्यास असणारा, भक्तिशास्त्राचा, या वेदांत शास्त्राचा ज्याचा अभ्यास आहे तोच महात्मा याच्याविषयी तुलनात्मक विचार सांगू शकतो. तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये. 2-3 गोष्टींचा इथे विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. पहिला भाग आहे की योग म्हणजे काय त्याचा विचार केला पाहिजे. दुसरा विषय भाग्य म्हणजे काय त्याचा विचार केला पाहिजे. आणि तिसरा शब्द आहे क्षमा, म्हणजे योग म्हणजे काय त्याचाही विचार केला पाहिजे. योगाचं भाग्य म्हणजे नेमकं काय त्याचा विचार केला पाहिजे. आणि योगाचं भाग्य क्षमा आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा क्षमा म्हणजे नेमकं काय त्याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. पहिल्यांदा योग शब्दाचा आपण विचार करू. योग शब्दाचा विचार करत असताना पहिल्यांदा त्याची व्युत्पत्ती म्हणजे पदकृती त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. पदकृती म्हणजे काय? डिसेक्शन करायचं. कोणताही जो शब्द असतो, आता माणसाचे ऑपरेशन करतात किंवा एखाद्या त्या बेडकाचं डिसेक्शन करतात किंवा एखादी गाडी असतात ती गाडी खोलतात, त्याप्रमाणे आपल्या समोर जो आलेला शब्द आहे त्या शब्दाचं पदकृती, पदच्छेद, व्युत्पत्ती म्हणजे काय? तो डिसेक्शन करायचा, तर वेगळा 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 काढायचा आणि वेगळा वेगळा काढून त्याच्यामधले जे घटक आहेत त्या घटकांचं स्वरूप समजून घ्यायचं नाव पदकृती किंवा पदच्छेद किंवा व्युत्पत्ती. आता कशाची व्युत्पत्ती काय करतील काही सांगता येते, गंमत आहे जगामध्ये. जेव्हा आपण एखाद्या समूहासमोर बोलतो किंवा व्याख्यान देतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, तेव्हा आपली जबाबदारी असते की योग्य ज्ञान तिथपर्यंत पोचलं पाहिजे. आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नसेल ना, चक्क सांगायचं माहिती नाही मला, हे लक्षात नाही येत. पदकृती करताना त्या पदाला कुठे तोडायचं ते नीट लक्षात आलं पाहिजे. पण गंमत आहे, लोक पदकृती, पदच्छेद करताना काहीही करतात. काल 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आधुनिक काळामध्ये संत वाङ्मय याच्याविषयी काही लोकांचं एक चर्चासत्र सुरू होतं आणि तिथे त्यांनी आधुनिक या शब्दाचा अर्थ सांगताना धुनी आणि आणि ते इक, धुनी आणि इक असा त्याचा पदच्छेद केला आणि सांगितलं धुनी म्हणजे अग्नी, आणि अग्नीमध्ये टाकून सुद्धा जे वाङ्मय जळलं नाही ते किंवा अग्नीमधनं ताऊन सुलाखून जे वाङ्मय निघालेलं आहे त्याचं नाव आहे आधुनिक. अरे काय गंमत आहे. आधुनिक मध्ये अधुना हा शब्द आहे, म्हणजे आत्ता, सांप्रत, अधुना, आणि इका हा त्याला प्रत्यय लागला. एवढा विचार न करता धुनी, आधुनिक मध्ये धुनी आग कुठे आणली काही लक्षात आले नाही माझ्या. असं आपली बुद्धीची मर्यादा आहे, त्यांची बुद्धी. माझं नाव यशोधन आहे. संशोधन म्हणजे काय? सम्यक शोधन म्हणजे संशोधन. तसं यशोधन म्हणजे काय? यचं शोधन म्हणजे यशोधन. असं काहीच होत नाही. पण लोक कशाचाही काही अर्थ करत असतात. त्याप्रमाणे योग शब्दाची व्युत्पत्ती त्याचा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे. तर योग या शब्दामध्ये मूळ धातू आहे युज. तर युज धातू हा मूळ धातू पाठामध्ये 3 ठिकाणी आला, म्हणजे 3दा हा युज धातू आलेला आहे. वेगवेगळ्या गणामध्ये आलेला आहे, वेगळ्या वेगळ्या अर्थाने आलेला आहे. तर युज धातूचे 3 अर्थ काय आहेत? 3 वेगळे वेगळे, म्हणजे एकाच धातूचे 3 अर्थ असं नाहीयेत. तर हा धातू 3दा आलाय. युज, युज आणि युज असं 3दा धातू आलाय आणि तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या गणामध्ये हा धातू आलाय. पहिल्यांदा युज संयोगे या अर्थाने आलेला आहे. दुसरा युज संयमने या अर्थाने आलाय आणि तिसरा युज समाधो या अर्थाने आलेला आहे. मग हा जो योगशास्त्रातला योग शब्द आहे तो योग शब्द हा नेमका कोणत्या धातूवरून झालेला असावा? तर साधारणपणे जितके जितके आता टीव्हीवरती, चॅनलवरती योगगुरु बरेच आहेत. कोणाचं वर आपल्याला टीका नाही करायची, कोणाला नाही नावं ठेवायची आपल्याला.
आपला तो विषयही नाही. पण योगाभ्यासाविषयी जेवढे 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 लोक सांगतात त्यापैकी बरेच लोक, कोणी सांगत असेल तर काय आपण टीव्हीवरती चालू असलेला प्रत्येक कार्यक्रम, म्हणजे मी टीव्ही तर किती दिवस बघत पण नाही, त्या टीव्हीमध्ये चालू असलेल्या प्रत्येक कार्यक्रमावर पण कधी चुकून जाता येता कानावर पडतात. आणि मग त्यावेळेला ते सांगतात की योग हा शब्द युज संयोगे या धातूवरून झालेला आहे. आणि ते काय सांगतात त्याचं सांगताना व्युत्पत्ती की आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग केला जातो असा हा योग आहे. कोणत्या भावनेने सांगतात, काय भावनेने सांगतात आपल्याला नाही माहिती, पण आत्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग अवघड आहे गणित. कारण की आत्मा हा संबंध रहित आहे. कुठल्याही संबंधाची अनुयोगिता अथवा प्रतियोगिता आत्म्याच्या ठिकाणी नाही, चैतन्याच्या म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणीही नाहीये. आणि योगशास्त्राच्या द्वारे आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग करतात, मिलन करतात. म्हणजे नेमकं काय करतात आपल्याला काही बुद्धीच्या बाहेरच आहे, पण या गणितामध्ये तो नाही अर्थ बसत. म्हणजे आत्मस्वरूपाचा जर विचार करायला गेलो आणि चैतन्य म्हणजे परब्रह्म स्वरूपाचा जर विचार करायला गेलो तर आत्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग किंवा मिलन हे गणितात नाही बसत. कारण की आत्मा हा कुठल्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी नाहीये. विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पंचदशी, सिद्धांत बिंदू वगैरे वगैरे ग्रंथामध्ये हा न्यायप्रदीपिकेमध्ये सुद्धा बराच हा विचार आलेला आहे. एवढ्या आपल्या सूक्ष्मतेमध्ये जायचं नाही, पण हा युज संयोगे या धातूवरून जी या योग शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते ती एवढी योग्य आहे असं मला वाटत नाही. असेल तर आपण त्याचा विचार करावा. आपण सगळे अभ्यासक लोक आहात, त्यामुळे हेच योग्य मी असं काही सांगत नाही, पण आपण विचार करावा. मला ते योग्य वाटत नाही, मला ते बरोबर वाटत नाही, एवढं मी निश्चित सांगेन. दुसरा योग शब्दाची जी व्युत्पत्ती आहे ती युज संयमने या धातून योग्य रीतीने लागू शकते. त्याचं कारण आता हा पुढे विषय येणार आहे याचा भंगामध्ये, त्यामुळे मी जास्त आता विस्तार करत नाही. तर युज संयमने याच्यावरून योग शब्द निर्माण झाला असेल किंवा त्याचा युज संयमने हा मूळ धातू आहे असं जर आपण म्हटलं तर ते योग्य आहे. कारण की योगशास्त्रामध्ये जी साधना सांगितलेली आहे, यम असेल, नियम असेल, आसन असेल, प्राणायाम असेल, प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, समाधी असेल, यापैकी पहिली 7, 8 अंगांपैकी पहिली 7, समाधीचा आता विचार नका करू. तर ही पहिली जी 7 साधन आहेत ती 7 साधन म्हणजे काय? संयमन आहे. आसन म्हणजे काय? ते स्थूल शरीराचं, हाताचं, पाच्या. स्थिरम सुखम आसनम. योगाभ्यास खूप सूक्ष्म, एक पूर्ण आयुष्य त्याच्याकरता वीज केलं पाहिजे, तरच तो योगाभ्यास म्हणजे काय तो आपल्याला लक्षात येईल. म्हणजे योगाभ्यासाची जी थिअरी आहे, प्रॅक्टिकल तर ते अजून पुढे, पण योग नावाचं जे शास्त्र आहे ते शास्त्र समजून घ्यायला सुद्धा आपला एक जन्म आपण खर्ची घातला पाहिजे, तर आपल्याला ते शास्त्र म्हणून लक्षात येईल. आणि त्याचा अनुभव, त्याचं अनुष्ठान करायला अजून एक जन्म. इतकं ते सूक्ष्म शास्त्र आहे. एका जन्मात दोन्ही झाली कोणाची तर आपली काही अडचण नाही, बाब आनंदाची बाब आहे, पण इतकं ते सूक्ष्म शास्त्र आहे. आसन म्हणजे काय? तर या स्थूल एका जागी स्थिरम सुखम आसनम, एका जागी 3 तास एकाच परिस्थितीत कुठलंही म्हणजे मांडी घालून बसा खुर्चीवर, की एका जागेवर 3 तास कुरकुर न करता, अंग न दुखता, मुंग्या विंग्या न येता बसणं, ही झाली आसन सिद्धी. म्हणजे आसन म्हणजे काय? की स्थूल शरीराचं संयमन आहे. प्राणायाम म्हणजे काय? प्राणाचं संयमन आहे. ध्यान म्हणजे काय? मनाचं संयमन आहे. यम म्हणजे काय? ते यम किती, नियम किती, हा सगळा विषय आहे, पण आता आपल्याला त्या विस्तारामध्ये जायचं नाहीये. पण योगशास्त्राचा साधन दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर साधन दृष्टीने विचार करताना योगशास्त्र म्हणजे काय? तर सगळ्यांचं नियमन संयमन करण्याचं जी साधन आहे ती योगशास्त्रामध्ये सांगितली आहे. म्हणून युज संयमने या धातूपासून हा शब्द निर्माण झालाय असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि तिसरा सांगितला युज समाधो. समाधीविषयी बराच विचार आहे. योगशास्त्रातली समाधी म्हणजे काय आहे? विचारसागरामध्ये पण हा विचार आलेला आहे. निर्विकल्प म्हणजे काय? सविकल्प म्हणजे काय? परतः व्युत्थान म्हणजे काय? स्वतः व्युत्थान म्हणजे काय? त्याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार वगैरे वगैरे सांगितलेले आहेत. माऊलींचा संजीवन समाधी म्हणजे काय आहे?
विचार बराच सूक्ष्म आहे. संजीवन समाधी हा विचार तर फार अलौकिक अशा स्वरूपाचा विचार आहे. जन्म घेतला पाहिजे ते काय समजायला, इतका तो अलौकिक अशा स्वरूपाचा विचार आहे. मग समाधी म्हणजे काय, तर समाधी म्हणजे हे अंतिम साध्य आहे योगाभ्यासाचं, आणि ही सगळी साधन आहे. तर युज समाधो, की ज्याचं साध्य समाधी हे ज्या शास्त्राचं साध्य आहे, हे शास्त्र म्हणजे योगशास्त्र आहे. योगसूत्राचा अभ्यास म्हणजे कानिटकर शास्त्री म्हणून होते. त्या कानिटकर शास्त्रींकडे मी काही वर्ष त्याचा योगसूत्राचा अभ्यास केला. पूर्ण नाही होऊ शकला, काही व्यावहारिक अडचणींमुळे, म्हणजे माझेच कामाचा व्याप वाढल्यामुळे नाही होऊ शकला. तर त्यांनी हा विचार मला सांगितला की युज समाधो किंवा युज संयमने या धातूंवरनं जर आपण याची व्युत्पत्ती सांगितली तर ती जास्त योग्य ठरेल. कारण का, की हे त्याची कारण आहेत. म्हणून योग म्हणजे काय, तर व्युत्पत्ती दृष्ट्या ज्या ठिकाणी आपल्या इंद्रियांचं, मनाचं संयमन केलं जातं आणि सरते शेवटी आपल्याला समाधी प्राप्त होते. आणि संयम म्हणजे कंट्रोल, कशाचंही कंट्रोल करा. कंट्रोलिंग हे फार अवघड आहे, आणि सगळ्यात कंट्रोल करायला मन अवघड आहे. त्या काल्याच्या प्रसंगामध्ये सांगतात की मनेरी नावाची गाय जी ती भगवंता तू सांभाळ, असं सगळ्या गोपाळांनी त्या काल्याच्या कीर्तनामध्ये विचार सांगितलेला आहे. असो, तर हे संयमन किंवा समाध्यावस्थेच किंवा संयमन ही ज्याची साधन आहे, आणि समाध्यावस्था हे ज्याचं साध्य आहे, असं जे काही शास्त्र त्याचं नाव आहे योगशास्त्र. म्हणून या दोन पैकी कोणत्याही धातूवरून योग या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण सांगितली तर ती जास्त योग्य ठरेल, युक्तियुक्त ठरेल, संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. मग आता योग म्हणजे काय, तर आपल्याला सांगितलं की ज्याच्यामध्ये नियमन केलं जातं किंवा ज्याच्याद्वारे समाधीची प्राप्ती होते, त्या शास्त्राचं नाव योग असा प्राथमिक व्युत्पत्ती दृष्टीने त्याच्या शब्द मर्यादेमध्ये तो त्याचा अर्थ निघतो. मग त्याची व्याख्या काय, तर त्याची व्याख्या काय हे सांगताना या योग शास्त्राचे सूत्रकार पतंजली महर्षी अत्यंत थोर विभूती, की एकच माणूस व्याकरणशास्त्राचा भाष्यकारही आहे आणि तोच महात्मा या योगशास्त्राचा सूत्रकारही आहे, असा थोर महात्मा पतंजली मुनी सांगतात. योग 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 म्हणजे काय, तर योग 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 म्हणजे योगस्तु चित्तवृत्ती निरोध. म्हणजे चिदंबरत्नी चालू आहे योगशास्त्राचा तो चिंतन सांगतोय. ह्याचा विचार बरेच दिवस त्यांनी सांगितला. सुरुवातीला योग म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, चित्ताची वृत्ती म्हणजे काय, आणि त्या चित्तवृत्तीचा निरोध अवरोध म्हणजे नेमकं काय, हा विचार बराच व्यापक विचार आहे. आणि व्यापक विचारामध्ये प्रवृत्त न सांगता पुढे जाणं योग्य नाही, म्हणून थोडक्यामध्ये सांगून पुढे जाऊ. चित्त म्हणजे काय हे विचार करायला पूर्ण मानसशास्त्र अख्खं पूर्ण हे योगसूत्र म्हणजे काय, तर चित्ताचा विचार आहे. त्याच्यामध्ये चित्त म्हणजे काय ते आपल्याला लक्षात येईल. वृत्ती म्हणजे काय, वेदांत शास्त्राच्या दृष्टीने वृत्तीचा विचार वेगळा आहे, योगशास्त्राच्या दृष्टीने थोडासा वेगळा आहे. म्हणजे जवळजवळ ही शास्त्र एकाच मार्गाने चालतात, एकाच दिशेने चालतात, पण किंचित किंचित थोडा थोडा भेद आहे. वृत्ती म्हणजे काय, तर वृत्ती प्रभाकर वाचा, 700-800 1000 पानं जवळजवळ सगळे दोन्ही भागांची मिळून आहेत. चिंतन करायचं म्हटलं तर कमीत कमी 4-5 वर्ष रोज तास 1.5 तास चिंतन केल्यानंतर 4-5 वर्षांनी तो ग्रंथाचं चिंतन संपतं. म्हणजे वृत्ती म्हणजे काय याचं चिंतन करायला कमीत कमी 4-5 वर्ष 2 तास. म्हणजे समजा 300 जरी दिवस झाले तर 3×5 15 आणि 15 दुने 30, 3000 तास जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा वृत्ती म्हणजे काय हे आपल्याला थोडंसं त्याचा परिचय प्राथमिक, पूर्ण समजला असं मी नाही म्हणणार, प्राथमिक आपल्याला त्याचा परिचय होईल. आणि अवरोध म्हणजे काय, तर थोडक्यात सांगून पुढे जातो. तर आपली जे मन बाहेर पडतं त्या मनाची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे ती बाहेर पडण्याची, पंचविषयांकडे पडण्याची, आणि या पंचविषयांचं सेवन करणं ही इंद्रियांची सहज प्रवृत्ती आहे. तिला इंद्रियांना शिकवायला नाही लागत की अरे सिनेमा बघायला जा,
इथे गुलाबजाम पंगत आहे, जिलेबीची पंगत, तिकडे जेवायला जा, हा इकडे विषय आलाय तिकडे पळ, असं इंद्रियांना शिकवावं लागत नाही, त्यांना ट्रेनिंग नाही द्यावं लागत की हे तू कर. सहज स्वाभाविक प्रवृत्ती आहे बाहेर पळायची. पण ही जी बाहेर पळणारी जी प्रवृत्ती आहे, ही इंद्रियाची बाहेर पळणारी प्रवृत्ती ही घातक आहे. व्यवहारताही घातक आहे आणि परमार्थताही घातक आहे. म्हणून मनाची जी बाहेर पळण्याची सहज स्वाभाविक प्रवृत्ती आहे, त्या सहज स्वाभाविक प्रवृत्तीला उलट करायचं. मुरडोनिया मन उपजलासे चित्ती, मौलिक ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. मुरडोनिया मन, मनाला मुरडायचं. कसं काय मुरडतात वगैरे जेव्हा केव्हा विषय येईल स्वतंत्र तेव्हा आपण त्याचा विचार करूच. आता जर आपण मुरडण्याचा नटण्याचा विचार करत बसलो तर या अभंगाचं चिंतन नाही होणार. म्हणून या ठिकाणी या मनाला मुरडायचं. मन जे बाहेर पळत आहे ते बाह्य विषयांकडे पळणाऱ्या मनाला अंतर्मुख करायचं. याचंच नाव आहे अवरोध किंवा निरोध. म्हणजे मनाची जी बाहेर पळणारी प्रवृत्ती आहे त्या बाहेर पळणाऱ्या प्रवृत्तीला अंतर्मुख करणं, आत ओढणं, याचं नाव आहे योग. मग ही अंतर्मुख कशा करता करायची? तर आपण सगळे अधिकारी महात्मे आहात, आपल्या सगळ्यांना हे ज्ञात असेलच. तर आपल्या अंतःकरणामध्ये बोध ज्ञान निर्माण होण्याकरता काही प्रतिबंध आहेत, काही अडचणी आहेत. पहिला प्रतिबंध, पहिली अडचण आहे मल. मनामध्ये जे पाप वासना आहे ती त्रास देते, ती आपल्या अंतःकरणामध्ये बोधाचा जन्म होऊ देत नाही, बोध उपजू देत नाही. आणि दुसरी अडचण आहे मनाची चंचलता. आणि ही जी चंचलता, ही चंचलता व्यावहारिक ज्ञानही निर्माण होऊ देत नाही, पारमार्थिक तर नाहीच, बहुत दूर की बात आहे. साधं आपल्याला एखादं शास्त्रीय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा एखादी कला शिकायची, नुसता सा लावायचा आहे, तर सा लावायचा असला तर माझं मन तिकडं कुठं दुसरीकडे चाललंय. अशा वेळेला मी साही लावू शकत नाही. आधुनिक विज्ञान असो किंवा वेगळं कोणतं शास्त्र असतो ते शास्त्राचंही मी अध्ययन करू शकत नाही. मनाची एकाग्रता, चंचलता नसली पाहिजे, एकाग्रता, अंतर्मुखता असली पाहिजे. त्याचप्रमाणे हा जर ब्रह्मबोध आपल्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त व्हावा असं वाटत असेल तर ब्रह्मबोधाभिव्यक्ती करता मनाची चंचलता ही निवृत्त झाली पाहिजे. आणि ही चंचलता निवृत्त करण्याचं काम हे योगशास्त्र करतं. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा राय आता सांगायला प्रवृत्त झालेत. तर योग म्हणजे काय की ज्याच्याद्वारे आपली मनाची चंचलता निवृत्त होते, त्याचं नाव योग. पुढे सांगतात योगाचे ते भाग्य क्षमा. आता दोन शब्द राहिले, एक भाग्य आणि दुसरा शब्द आहे क्षमा. भाग्याविषयी बराच विचार आहे. भाग्य म्हणजे ज्याला नशीब असं मराठीमध्ये सोप्या भाषेत म्हणतात, त्याचं नाव भाग्य. आणि नशीब म्हणजे चांगलं नशीब, डेस्टिनी असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ते. तर हे जे भाग्य आहे ते हे नशीब म्हणजे चांगलं नशीब असा त्याचा साधारण वरवर अशा दृष्टीने त्याचा अर्थ आहे. पण या ठिकाणी भाग्य शब्दाचा अर्थ योगाचं नशीब असा त्याचा अर्थ नाहीये. या ठिकाणी जो भाग्य शब्द आलेला आहे तो भाग्य शब्द ऐश्वर्य या अर्थाने आलेला आहे. योगाचं ऐश्वर्य काय आहे, योगशास्त्राचं ऐश्वर्य काय आहे? ऐश्वर्यस्य समग्रस्य हा भगवद्गीतेमध्ये पण विचार आलेला आहे. भगवान का म्हणतात त्या ठिकाणी. तर या ठिकाणी भाग्य शब्दाचा अर्थ ऐश्वर्य असा या भाग्य शब्दाचा इथे अर्थ आपल्याला घेणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. आता योगाचं भाग्य म्हणजे काय? योगाचं ऐश्वर्य. योगाचं ऐश्वर्य कशामध्ये आहे? जगद्गुरु तुकोबा सांगता योगाचे ऐश्वर्य, योगाचे ते भाग्य क्षमा. योगाचं ऐश्वर्य कशात आहे तर क्षमेमध्ये योगाचं ऐश्वर्य आहे.
आता क्षमा म्हणजे काय त्याचाही विचार केला पाहिजे. तर क्षमेविषयी बराच विचार आहे. कीर्तिश्रीर वाक्च नारीणाम धृतिर्मेधा कीर्तिश्रीर वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. त्या ठिकाणी क्षमा ही भगवंताची स्त्री शक्ती विभूती असा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. ती क्षमा म्हणजे काय वगैरे वगैरे जर विचार करायचा झाला तर खूप विस्तृत विचार आहे. ज्यांना कोणाला त्याचा माहिती असेल विचार तर आनंदचीच बाब आहे. त्याच्यामध्ये मी पुनरावृत्तीने पुन्हा सांगणं काही योग्य नाही ठरणार. पण ज्यांना कोणाला ह्याचा अजून सूक्ष्म अभ्यास करायचा असेल, सूक्ष्म विचार करायचा असेल तर त्यांनी तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी 7 शक्ती विभूती नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या 7 शक्ती विभूती या ग्रंथामध्ये एक 50-60 पानं साधारण असे, लक्षात नाही म्हणजे किती पान आहेत ते 50-60 पानांमध्ये तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी क्षमा म्हणजे ही भगवंताची स्त्री शक्ती विभूती कशी आहे याचा विचार सांगितलेला आहे. आणि तिथे क्षमा म्हणजे काय ते आपल्याला नीट लक्षी येईल. थोडा विस्तार सांगायचा नसतं तरी तिथे बघा असं सांगून पुढे जायचं हेही योग्य नाही ठरणार. म्हणून थोडासा आपण क्षमा शब्दाविषयी विचार सांगू. क्षमा म्हणजे काय तर क्षमा शब्दाचा साधा साधा सरळ सरळ अर्थ आहे पेशन्स, म्हणजे सहन शक्ती. साधारण सरळ सरळ अर्थ क्षमा ही तो सहनशक्ती म्हणजे ती भगवत विभूती नाही. ही सहनशक्ती म्हणजे ती क्षमा थोडीशी वेगळी आहे. थोडासा दिग्दर्शन करून मी आपल्याला पुढे जाईल. तर क्षमा म्हणजे काय साधारणपणे सहनशक्ती. कोणती सहनशक्ती हा पुन्हा पुढचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला एखादा दुर्बल सबलाला त्रास देतो आणि त्या सबलामध्ये त्या दुर्बलाला प्रतिकार करण्याची शक्ती आहे आणि प्रतिकार करण्याची शक्ती असताना सुद्धा ज्या वेळेला तो सबल दुर्बलाने दिलेला त्रास सहन करतो त्याचं नाव आहे क्षमा. एखादा पाप्याचा पितर दिली खान कानाखाली कोण पहिलवानाने आणि गेला निघून, यांनी काही प्रतिकार केला नाही. बघणारे माणसं बघायचा काय कानाखाली खाल्ली तू, कस काय मार खाल्ला तू. तो म्हणतो मी त्याला माफ केलं, क्षमा केली. अरे गाढवा तुला प्रतिकार करण्याची शक्ती नाही म्हणणार रे. क्षमा केव्हा संभवते ज्या वेळेला आपल्याकडे प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आहे, प्रतिकार करण्याची शक्ती आहे. ही प्रतिकार करण्याची शक्ती सामर्थ्य असताना सुद्धा आपण प्रतिकार न करता त्यांनी दिलेला त्रास सहन करतो त्याचं नाव क्षमा. ही साधारण व्याख्या बरं का. भगवत विभूती क्षमा ही अजून पुढे. क्षमा हे माता पृथ्वीचं नाव आहे. जगामध्ये सगळ्यात क्षमाशीलता पराकोटीची अत्युत्कट कोणाची असेल तर ही धरणी मातेची, पृथ्वी मातेची ती शक्ती क्षमा शक्ती. आपली क्षमा काय? क्षमा बलमशक्तानाम असं त्या ठिकाणी सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. पृथ्वी ही क्षमेचं मूर्तिमंत स्वरूप आहे. म्हणजे नेमकं काय? आता आपण हे बसलोय, जमिनीवर बसलोय, पृथ्वीवर बसलोय. तुमच्या बोकांडी म्हणजे शब्द जरा ग्राम्य आहे पण लक्षात येण्याकरता सांगणं गरजेचं आहे. कोणी बोकांडी येऊन बसलं आपल्या, अरे उठ 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 मारतो का इतकं आपल्या असह्य होत. पृथ्वीवर एवढा भार आहे. नुसता आपल्या शरीराचा भार आहे असं नाही, आपल्या पापांचा पण भार आहे पृथ्वी मातेवर. आणि या शारीरिक भारापेक्षा पापाचा भार जास्त त्रास देणार आहे. कसा आहे काय तो बघू पुन्हा कधीतरी. हा पापाचा भार, आपला भार ती काही कुरकुर न करता सहन करते माता. इथं बोच करा बरं कोणाला, स्वतःचा स्वतः बोच करून बघा काय त्रास होत होते. कृषी, कृषी म्हणजे कर्षण करणारा तो कृषी बल. कृषीर्भू वाचक शब्द हा. कृषक म्हणजे काय? जो कर्षण करतो तो कृषी कर्षक. नांगर घालतो म्हणजे काय ओरखाडतो, फाडतो तिला तरी ती आपल्याला
आपण फाडत असलो तरी सुद्धा आपल्याला ती धान्य देते, म्हणून ती क्षमाशील आहे. लोक एवढे किती फूट बोर मारतात आणि काय मारतात ते बघा, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, सगळीकडे, तरी ती आपल्याला पाणी देते. म्हणून सगळ्यात क्षमेचं मूर्तिमंत स्वरूप, क्षमाशीलतेमध्ये परमोच्च जर कोण असेल तर ही माता पृथ्वी, वसुंधरा. वाईट वाटतं बऱ्याचदा, असो, वसुंधरा ही माता आहे आपली, आणि आपण त्या वसुंधरेचं शोषण करतोय. वसुंधरेचं शोषण नाही केलं पाहिजे, वसुंधरेचं दोहन केलं पाहिजे. दोहन आणि शोषण म्हणजे काय, ते जे शेतकरी मंडळी असतील त्यांना नीट लक्षात येईल. गोचीड गाईचं शोषण करतो आणि वासरू गाईचं दोहन करतो. तसंच हे पृथ्वीचं आपण दोहन केलं पाहिजे, शोषण करता कामा नये. आपण जे काही चाललंय ना हे सगळं शोषण आहे. म्हणून तर हे करोना गाजा काज कुठला आलाय, ते मंकी काहीतरी आलंय, ते मंकी पॉक्स, हे सगळं काय, हे पृथ्वी मातेचं, वसुंधरेचं, या पर्यावरणाचं सगळ्याचं आपण शोषण करतोय. त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो, वाईट वाटतं, असो. म्हणून सगळ्या जगामध्ये क्षमाशील कोणी असेल तर पृथ्वी माता ही सगळ्यात जगात महान क्षमाशीलता कोणाची असेल तर माता पृथ्वीची क्षमाशीलता आहे. आणि या क्षमेविषयी बराच विचार आलेला आहे. तीर्थरूप गुरुवर्मा क्षमेविषयी सांगतात की दुर्बल माणसाला सुधारण्याची दिलेली संधी म्हणजे ही क्षमा आहे. आणि एक व्यावहारिक गोष्ट आपल्याला सांगू का, व्यावहारिक गोष्ट सांगण्याकरता मी नाही आलो आणि आपणही ऐकण्याकरता नाही आलात, पण पारमार्थ चिंतन करताना काही काही व्यावहारिक गोष्टी जर फायदा झाला तर चांगलं आहे ना. जसं, जाऊ द्या, सांगतो तरी थोडक्यात. अशा माणसाला क्षमा करा की उद्या आपल्याला त्याची क्षमा मागायची वेळ नाही यायला पाहिजे. आज आपण क्षमा केली की उद्या तो आपल्या वर चढून आपल्या डोक्यावर बसून उद्या त्याची आपण क्षमा मागायची वेळ, तर हे काही क्षमाशीलतेचं नाही, योग्य नाही. ही अयोग्य ठिकाणी, अनुचित अशा प्रकारची ही क्षमा आहे. म्हणून क्षमा योग्य ठिकाणी केली पाहिजे. त्या क्षमेचे वैभव सांगताना एक सुभाषितकार सांगतात, बाह्येच आध्यात्मिकेचैव दुःखे चोदबादिते क्वचित न कुप्यति न वा हंती सा क्षमा परिकीर्तिता. क्षमा ही अंतर्बाह्य असली पाहिजे. मी तुला माफ केलं आणि मनामध्ये मात्र डूक धरून बसायचं. तर डूक धरून बसणं काय असतं ते मी काही सांगायची गरज नाही. आपल्याला अनुभव असेल, आपण कोणाचा धरला असेल किंवा तुमचा कोणी धरला असेल डूक, ते साप डूक धरतो असं सांगतात, असं. तर बाह्य रीतीने क्षमा करणं म्हणजे ही क्षमा नाही, मी सोडलं तुला, दे रे, जाऊ दे. मनामध्ये पण नाही राहिलं पाहिजे. त्यांनी दिलेला जो त्रास आहे ना तो मनात सुद्धा राहता का, म्हणजे आपण मनामध्ये डूक धरून ठेवतो. आता मी म्हणतो बरोबर तुला क्षमा, वेळ येऊ दे, बरोबर कसं कोपऱ्यात घेतो तुला. हे राजकारणामध्ये वगैरे बरंच चालतं. असं होतो आपला विषय, एवढं मी नाही सांगत. ही नाही क्षमा, अंतर्बाह्य क्षमा पाहिजे. आणि क्षमा कधीही आपल्याला ती फलतः दुःखदायी होत नाही. जी क्षमा फलतः दुःखदायी होईल ती खरी नाही क्षमा. ती क्षमा सरते शेवटी आनंददायी झाली पाहिजे आणि कोणावरही कोप नाही झाला पाहिजे, कोणाचा हनन नाही झालं पाहिजे. अशा प्रकारची जी आपली अंतःकरणाची वृत्ती, तिचं नाव आहे क्षमा. आणि या क्षमेचं, ती क्षमा सहज झाली पाहिजे. ज्याप्रमाणे सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे अवघा जनार्दन, असं शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज सांगतात. त्या ह्याच्यामध्ये पण हा विचार आलेला आहे, निष्काम कर्मा योगामध्ये वगैरे वगैरे. तिथे सहजता ही अत्यंत महत्वाची. त्याप्रमाणे क्षमा जेव्हा सहज होईल, म्हणजे अंगभूत आपला हा धर्म होईल. क्षमा म्हणजे बळजबरी नाही, जाणून बुजून बाई आधी मला मारल्या तर मी याला नाही मारणार, असं नाही. सहज रीतीने लक्षात पण नाही आलं पाहिजे आपण कोणाला क्षमा करतोय. अशा रीतीने जेव्हा ती क्षमा होईल त्यावेळेला ती क्षमा भगवत विभूतीच्या जवळ जवळ जाते. भगवत विभूती क्षमा तुम्ही त्या 7 शक्ती विभूतीमध्ये वाचा. त्या ठिकाणी असं सांगतायत, यदा हि क्षमते सर्वं ब्रह्म संपद्यते तदा. जर आपली सदा क्षमाशील वृत्ती राहिली तर सदा क्षमाशील वृत्तीने आपल्याला सरते शेवटी जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होऊ शकतं. अशा प्रकारची ही क्षमा आहे. मग आता आपण कशा कशाचा विचार केला, योगाचे ते भाग्य क्षमा, एवढा आपला विचार झाला. जवळजवळ 40 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटांमध्ये सगळा आपल्याला विचार पूर्ण करायचा आहे. पटापटापट आपण आता पुढचा विचार करू. असो,
मग ही योगाचं ऐश्वर्य स्वरूप असलेली क्षमा काय प्रयत्न करायला लागतो? जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, आधी दमा इंद्रिये, इंद्रियांचं दमन करावं लागतं. आता मी सांगितलं आपल्याला युज संयमने, आसनाधिकामध्ये काय इंद्रियांचं दमन आहे. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये जे सांगितलेलं दमन आहे ते पुढचा भाग आहे जरा अजून. पण आसनादी म्हणजे काय? इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवणं, इंद्रियांना संयमित करणं, हे सुद्धा योगशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मग जर योगाचं ऐश्वर्य रूप असणारी जी क्षमाशीलता, ती क्षमाशीलता जर आपल्याला आपल्या अंगी बाणवायची असेल तर लगेच मी सोडून दिलं म्हणून ती क्षमा नाही होत. त्याच्या करता आधी दमा इंद्रिय, इंद्रियांचं दमन केलं पाहिजे, इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. आणि विचारसागरामध्ये, विचारचंद्रोदयामध्ये, पंचदशीमध्ये वगैरे वगैरे या दमनाविषयी बराच विचार आलेला आहे. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, दम केला तर शम लागतो का, शम केला तर दम लागतो का, दम जा हा दम नाही बरं का, पळाला आता फार आहे बरं का. ते करोनामध्ये त्या टेस्ट आहे, त्या टेस्टमध्ये काहीतरी आहे, ऑक्सिजन लेवल मेजर करायची, मेजर करून चालायचं, चालल्यानंतर तुम्हाला दम लागतो का, तो दम या ठिकाणी नाही सांगायचा. या ठिकाणी दमनरूप जे विचारसागरामध्ये सांगितलं, इंद्रियांचा निग्रह, बाह्य विषयांपासून इंद्रियांना आवरणं, त्याचं नाव इथला तो दम. आधी दमा इंद्रिय, इंद्रियांचं दमन करायचं. आणि इंद्रियांची जी सहज प्रवृत्ती, ज्याप्रमाणे वृत्तीची सहज प्रवृत्ती पंचविषयांकडे, त्याप्रमाणे इंद्रियांची ही प्रवृत्ती. मन अध्यक्ष साहेब आहेत, अध्यक्ष जिकडे पळतात तिकडे हे सगळं मेंबर पळणारच ना, सगळे हे लोक तिकडे पळणारच. मग अध्यक्षही बाहेर पळणारे आहेत, इंद्रियही बाहेर पळणार आहेत. ज्या वेळेला कोणावर टीका नाही, हे कृपा करून तत्व ध्यानात घ्या. साखर करायचा अध्यक्ष आणि मेंबर सगळे चोर असतील तेव्हा कारखाना संपतो. अध्यक्ष जर पक्का असला, मेंबर जर चोर असले तर तो कंट्रोल करू शकतो. आणि इथे अध्यक्षही हे राष्ट्राध्यक्ष चांगला पाहिजे, तो संयमित पाहिजे, तो भ्रष्टाचार रहित पाहिजे. आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला या गेल्या 8-10 वर्षामध्ये आपले राष्ट्रप्रमुख चांगले मिळाले की जे नाही भ्रष्टाचारामध्ये. इतर लोक कसे त्याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही, कारण आपला तो अधिकार नाही, तो अभ्यास नाही. अध्यक्ष चांगले आहेत, त्यामुळे काहीतरी भारताची सुस्थिती आहे, बरेच निर्णय चांगले झालेले आहेत. मध्ये मी काही विद्यापीठ स्तरीय स्तरावरती काम करतोय, त्याच्यामध्ये शिक्षा नीती वगैरे हा फार सुंदर विषय, खूप सुंदर, अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून मॅकॅलोनी जी भारतीय शिक्षण पद्धतीचं वाट लावून टाकली, ती पद्धती दूर करून खरी भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय त्याचा आता विचार चालू आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं त्याचा विचार, कार्यान्वयन, इम्प्लिमेंटेशन शब्द नाही योग्य इंग्रजी बोलणं, पण संस्कार झाले आपण घेतात इंग्रजी शब्द, तरी मी टाळतो खूप वेळा. कार्यान्वयन कसं करायचं याचा विचार चालू आहे. तर इंद्रियांचं जे दमन आहे, अध्यक्षही पळतोय बाहेर, त्याचे मेंबर म्हणजे हे सगळे सदस्य हेही बाहेर पळत आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांचं अध्यक्ष मन सगळे बहिर्मुख आहे. इंद्रियांना पुन्हा अंतर्मुख करणं सोपं नाही, अवघड आहे खूप. इतकं अवघड आहे की विचारायची सोय नाही. मौली ज्ञानोबारायांनी सांगितलंय, म्हणजे मौली ज्ञानोबारायांची दृष्टांत कुशलता इतकी सुंदर आहे, इतकी अगाध आहे, इतकी उत्तुंग आहे, इतकी उत्कट आहे की विचारायची सोय नाही. एक एक दृष्टांत अगदी ते सोन्यामध्ये मढवून ठेवला पाहिजे असा, सोनं सुद्धा कमी हो असा एक एक दृष्टांत आहे. इंद्रियांचं दमन करणं किती अवघड आहे मौली ज्ञानोबाराय सांगतात. पै माये पुढेनी बालक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटते मीना. तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होत असे वीर विराग साहती. मौली दृष्टांत जेव्हा देतात ना, तेव्हा वेगळी प्रगल्भता, फार वेगळी मौलींची प्रतिभा वेगळी आहे. मौली ज्ञानोबाराय सांगतायत की माये पुढेनी बालक, काळे नेता एकुलते एक मुलगा आहे. आणि जर तो बालक, लहान मूल काळ घेऊन गेलं, शिशु नाही बरं का, बालक म्हणतात मौली ज्ञानोबाराय,
म्हणजे मूल जन्मला मेलं किंवा 4-6-8 दिवसात मिळतं एवढा नाही त्रास होत, कारण की संलग्नता, त्याला इंग्रजीमध्ये अटॅचमेंट म्हणतात, ती नाही एवढी लागलेली. बालक म्हणजे आता रांगतंय, पळतंय, बोलतंय, गोड गोड बोबडं बोबड बालक बोलतंय, असं एकुलतं एक बालक काळानं इंद्रिय यमाने घेऊन गेलं तर काय ते दुःख होता येईल. आपल्यासारख्या पुरुषाला नाही करणार. जी प्रसवतीया माता आहे, त्या प्रसवतीया मातेलाच हे कोणाला दुःख नाही प्राप्त होतं, पण ज्याला कोणाला हे असं दुःख प्राप्त होतं ते होणारं दुःख तीच जाणू शकते. नुसतं आपण लांबनं परदुःख शीतळ असतं काही झालं तरी, पण त्यामध्ये एक न्यूनता या दृष्टांतामध्ये. ते मुलगा नेला ना काळाने तरी आई जगते, मरत नाही. दुःख होतं पण ती जगते, मरत नाही. मग ह्याच्यापेक्षा पुढचा दृष्टांत सांगतात. हो एका उदक तुटते मीना. इंद्रायणीच्या काठावर किंवा तुम्ही कुठे जर बघितलं असेल, ते हे असतात कोळी लोक, आणि ते कोळी लोक ते मासे पकडण्याचा त्यांचा उद्योग असतो. कोकणामध्ये गेला समुद्र काठाला तर ते समुद्र फळ पकडणारे लोक भरपूर भेटतील तुम्हाला, त्यांचा तो व्यवसाय आहे. योग्य अयोग्य वगैरे काही विचार पुन्हा. पण तेव्हा तो मासा जेव्हा पकडला जातो, काढला जातो, फिशिंग, हल्ली लोक नवीन म्हणजे शब्द आहे फिशिंग. आणि फिशिंग म्हणजे कोणत्या कोणत्या अर्थाने वापरतात ते इथं नाही सांगत. बाहेर भेटा, माझ्यापेक्षा तुम्हाला ज्ञान जास्त असेल फिशिंग कसं चालतं आणि काय चालतं. आमच्या संगणक शास्त्रामध्ये सुद्धा फिशिंग नावाचा एक प्रकार आहे. कसं केलं जातं, काय केलं जातं, जाऊ द्या, तो विषय आता नाहीये. ते मासा पकडला जातो, पकडला की ते वर उडतात, कधी जाळ्यानी, कधी ते असं पकडून, पण कधी ते फिशिंग म्हणजे ते तार टाकून बरोबर ते काढतात बाहेर. आणि बाहेर काढल्यानंतर काय त्याची तडफड 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 होते, म्हणजे बघवत नाही तडफडते, मरत होतो. त्याप्रमाणे तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर चडपड 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 होते, त्याप्रमाणे या इंद्रियांना विषयापासून दूर ओढताना असा त्रास होतो इंद्रियांना, काही विचारता सोय नाही. आणि तो होणारा जो त्रास आहे, युगांतू होत असे वीर विराग साहती ही क्षमा आहे. म्हणजे इंद्रियांना होणारा जो त्रास आहे तो सहन करणं आनंदाने. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम सांगतायत पंचदशीकार की अप्रतिकारपूर्वक दुःखांचं सहन म्हणजे तितिक्षा. तर ही जी सहनशक्तीची उच्च स्थिती आहे त्याचं नाव आहे क्षमा. पण ह्याच्यामध्ये अगोदर काय करावं लागतं, दमन करावं लागतं. म्हणजे इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणावं लागतं, इंद्रियांचा निग्रह करावा लागतो. पण ते सोपं नाही, त्रासदायक आहे, सगळं कठीण आहे. मग आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत, त्या सर्वसामान्य लोकांना हे करणं अवघड आहे. योगाभ्यास सगळा, इंद्रिय दमन असो, यम असो, नियम असो, आसन असो, प्राणायाम असो, ध्यान असो, धारणा असो, कठीण आहे. आपल्या मौलिक ज्ञान तुकोबारा सांगतात ना, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. दुस्तर आहे योगाभ्यास, काय सोपं नाही, कठीण काम आहे. चूक आहे असं नाही म्हणत, कठीण म्हणतो मी. म्हणजे तुकोबारायांनी पण योगाभ्यासाला चूक नाही म्हटलं, दुस्तर म्हटलंय. जे दुस्तर असतं ते चूक असतं असं नाही ना. दुस्तरता हा वेगळा भाव आहे आणि चूक असणं, अयोग्य असणं हा वेगळा भाव आहे. योगशास्त्र अयोग्य नाही, दुस्तर नक्की आहे. मग आपल्यासारखे म्हणजे कोणी अधिकारी योग पुरुष असेल तर त्याच्या, म्हणजे श्रवणकर्त्यांमध्ये कोणी अधिकारी योगी पुरुष असेल तर माफी, त्यांना सोडून. माझं स्वतः सांगतो, मला नाही शक्य. आता इथे बसलोय तर 4दा मी खाजवलं, डोकं खाजवलं, हात खाजवला, पाय खाजवला. किती वेळ झाला, 40 मिनिटं झाली आता आपल्याला, 40-45 मिनिटं, 48 मिनिटं. 48 मिनिटांमध्ये 4दा मी पाय खाजवला. पायाचा पायने किती खाजवते ते मला माहिती नाही. लोक असं 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 हलत बसतात. अरे काय मांडी, अरे मांडी हलवला ना, ते चंचल असतं, लक्षात ठेवा. तो माणूस बसून असं मांडी वगैरे हलतो म्हणायचं याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहे, हे चंचल माणूस आहे, हे असा अधिकारी रे, असं नीट लक्षात ठेवा. म्हणजे हे आपल्याला नाही अवघड आहे, हे खूप अवघड आहे. युगांतू होत असे वीर विराग साहती. असं इंद्रियांचं दमन करणं आपले बस की नाही बात, आपल्याला नाही शक्य. एखादा अधिकारी असेल तर त्या सोडून. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांना ज्यांना हे शक्य नाही, अवघड वाटतं, त्यांनी काय केलं पाहिजे. तो खूप बरं आहे, त्याच्याविषयी उत्तर सांगतात. अवघी भाग्ये येती घरा, देव सोय राजालिया, देव सोय राजालिया. भाग्य शब्द येऊन गेला मागे. भाग्य कशाला म्हणायचं, काय काय किती प्रकारची भाग्य आहेत. तर भाग्य फक्त ऐश्वर्य म्हणजे काय, त्या क्षमा, म्हणजे क्षमा नावाचं जे योगशास्त्राचं ऐश्वर्य आहे ते प्राप्त कशाने होईल.
ही भगवत विभूती स्वरूप असणारी जी क्षमाशीलता आहे ती कशाने मिळेल? तर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, अवघी भाग्य येती घरी येते. अनेक ठिकाणी हा विचार आहे. तर घरी येतील म्हणजे काय? सहजतेने ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. आता सगळं घरीच चालू आहे ना, सगळी सहजता झाली आहे. सहजता झाली आहे म्हणून त्याची किंमत नाही राहत. जी गोष्ट आपल्याला सहजतेने प्राप्त होते त्याची किंमत नाही राहत, त्याची मोल शून्य होतं. म्हणून ऑनलाईन कीर्तन, प्रवचन, पाठ सांगावं एक आता हे आपद्धर्म म्हणून, किंवा ज्यांना खरंच शक्य नाही त्यांच्यासाठी. मी नाही एवढं कडक बोलू शकत. आमच्या चिदंबरला नाही, ते समजा आता ते कॅमेरा ऑफ करतात लोक, बरं आहे, नशीब आमचं काहीतरी. कोणावर टीका नाही बरं, काही वस्तुस्थिती सांगतो. पलंगावर झोपून तंगडेवर करून हे प्रवचन आणि पाठ ऐकतात लोक. काय दुर्भाग्य. अरे सहज घर बसल्या मिळालं म्हणून हो. जेव्हा गुरु घरी जाऊन सेवा करून जेव्हा ही कामं करायला लागतात तेव्हा याचं तुम्हाला मोल कळणार आहे. तुम्हाला इन द सेन्स जे कोणी असं बसतात सहजतेने, वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम, स्कूल फ्रॉम होम, पाठ फ्रॉम होम, अरे नाही ना. जेव्हा सहजतेने एखादी गोष्ट प्राप्त होते तेव्हा माणसाला त्याची किंमत नाही राहत. म्हणून हे ज्ञान पवित्रतम जे ज्ञान आहे, त्या पवित्रतम ज्ञान हे सहजतेने नाही गेलं पाहिजे लोकांपर्यंत खरं तर, कारण किंमत नाही कळत लोकांना. पण आता हा आपद्धर्म आहे. आणि खरंच एखाद्याला जर नाही शक्य, मी प्रत्येकाला मी सांगितलं आमचा पाठ मी घेतो ऑनलाईन, पण मर्यादित प्रमाणामध्ये घेतो. कारण का की तुम्ही ऑनलाईन जर पाठ घेतले तुम्हाला ह्याची किंमत नाही राहणार. आणि ज्यांना ऐकायचं ऑनलाईन त्यांना एक माझं नम्र प्रार्थना आहे, आपणा सर्वांना ही नम्र प्रार्थना आहे की तुम्ही जे ऐकताय त्याच्याविषयी आदर बुद्धी ठेवा. उगाच ऐकायला मिळते म्हणून उगाच तंगडे वर करून, तंगडे पसरून गादीवर झोपून नका ऐकू. कोणी नाही, पाप आहे ते. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातनं पुण्य नाही, जे कोणी ऐकेल त्याला नाही पुण्य, पाप लागणार. म्हणून सहजता ठीक आहे, पण सहजता जी आहे त्या सहजतेचा दुरुपयोग होता कामा नये. सदुपयोग, त्याच्याविषयी आदरपूर्वकता असली पाहिजे. मग माऊली इथे खूप बारा सांगतात की जे योगाच्या द्वारे होणारे प्राप्त गोष्टी आहेत किंवा योगाची ऐश्वर्य रूप अशी जी क्षमा आहे, ती क्षमा तुम्हाला घरी येईल, घर बसल्या प्राप्त होईल. कशाने? देव सोयरा झालिया. देव जर तुमचा सोयरा होईल तर. सोयरा कोणाला म्हणतात आता माईक ऑन करायला नाही सांगत तुम्हाला, कारण की सगळ्यांना डिस्टर्ब होईल. तर सोयरा कोणाला म्हणतात? बऱ्याच सोयऱ्या शब्दाच्या व्याख्या आहेत. सोय पाहतो तो सोयरा, असं एक ग्राम्य भाषेमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असा त्याचा विचार सांगितला जातो. जो सोय बघतो तो सोयरा. सगळ्यात मोठा सोयरा कोण माहिती का? मेहुणा, आपला बायकोचा भाऊ. आपली सगळ्यात जास्त तो सोय करतो म्हणून तो सोयरा. असा त्या सोयरा शब्दाचा पारिभाषिक किंवा व्यवहारामध्ये अर्थ घेतला जातो. पण तो अर्थ या ठिकाणी ते सदा सज्जन सोयरे होतो. सोयरा शब्द अलौकिक आहे. सोयरा म्हणजे मेहुणा हा त्याचा फार प्राथमिक अर्थ झाला. पण सोयरा म्हणजे काय? खूप सूक्ष्म विचार आहे सोयरेपणाचा. ते सदा सज्जन सोयरे होतो, इतका सूक्ष्म विचार आहे. महिना, 2 महिने, 4 महिने विचार करण्यासारखा हा सोयरा शब्द आहे. पण आता जास्त विस्तार करता थोडक्यात 10 मिनिटं 5 मिनिटं किती 53 झाले, 7-8 मिनिटात आपल्याला विषय पूर्ण करायचा आहे. तर सोयरा, देव सोयरा झालिया म्हणजे काय? तर वस्तू महात्म्य ज्ञानजन्य अशी जी देव सन्मुखता, त्याचं नाव आहे देव सोयरा झालिया. म्हणजे देवाचं महत्व जाणून घेऊन तत्सन्मुख होऊन त्याची भक्ती करणं, याचं नाव आहे देव सोयरा झालिया. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सांगतायत की तुम्हाला योगासारख्या दुस्तर मार्गामध्ये, इंद्रिय दमनामध्ये जर तुमचा अधिकार नसेल, तुमची शक्ती नसेल, दोन्ही मार्ग योग्यच आहेत. भक्ती मार्ग ही योग्य आहे, योग मार्ग ही योग्य आहे, पण अधिकारानुगुण, अधिकार भेदानुसार योग्यायोग्यता ठरत असते.
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की देव सोयरा झालिया. जेव्हा तुम्ही देवाचे सोयरे व्हाल, म्हणजे देवाच्या बहिणीशी लग्न करायला असा अर्थ नाही, अजिबात तसा अर्थ नाही. देवाचं महात्म्य जाणून ज्या वेळेला तुम्ही देव सन्मुख व्हाल आणि वस्तुमहात्म्य ज्ञानजन्य भक्ती ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये उपजेल, सृजेल, प्रकटेल, त्यावेळेला अवघी भाग्य येती घरा. योगाभ्यासाने मिळणारी जी फळं आहेत ती सर्व फळं तुम्हाला अगदी सहजतेने, इझिली, सोपेपणाने प्राप्त होतील. केव्हा? जर तुम्ही देवाची भक्ती कराल तर. ही गोष्ट महर्षी पतंजलींनीही सांगितली, मान्य आहे त्यांना. ज्याप्रमाणे ते योगस्तु चित्तवृत्ती निरोधा करतो, जे अधिकारी लोक आहेत, हठयोगी आहेत, त्यांच्याकरता. हठयोगी नाही म्हणणार मी, योगाभ्यासामध्ये, कारण योगाभ्यासामध्ये राजयोग, हठयोग वगैरे बरेच प्रकार आहेत. एक जनरलाइज्ड सामान्य शब्द आपण करू, योगाभ्यासा करता. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. योगाभ्यास कशा करता? चित्तवृत्तीचा निरोध करण्याकरता, चित्ताला शांत, संयमित, अचंचल करण्यासाठी योग आहे. भक्ती कशा करताय? पतंजली महर्षी सांगताय, ईश्वर प्रणिधानात वा. तुम्हाला जर मन स्थिर करायचं असेल, त्याची चंचलता दूर करायची असेल, तर ईश्वर वा शब्द म्हणजे विकल्पाने. ज्याला योगशास्त्र नाही नाही, त्याला योगशास्त्र फास्ट, हे आपलं भक्ती हळू, दोन्ही एकाच ठिकाणी चालतं. पण तेवढं ते इंजिन भारी पाहिजे ना आपलं योगशास्त्राच्या गणिताने चालायला. तेवढं आपलं असेल तर चांगली गोष्ट. योगा मार्गाने जातो, म्हणजे जे अधिकार आहे त्यांनी तिकडनंच जा. भक्तीमध्ये नकाही होते, पटकन व्हाल तुम्ही, पण तेवढा अधिकार पाहिजे. अनधिकारी म्हणजे तेवढा अधिकार नसेल तर भक्ती मार्गात आपल्यासारख्या सामान्यानं चांगला आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात ईश्वर प्रणिधानात वा. ईश्वर प्रणिधान म्हणजे भक्ती. वा म्हणजे काय? योगाभ्यासाने जे तुम्हाला फळ मिळणार आहे, ते योगाभ्यासाने मिळणारं फळ तुम्हाला या भक्तीच्या माध्यमातून सुद्धा मिळणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला योगाभ्यास शक्य नाही त्यांच्याकरता तुकोबाराय सांगतात, अवघी भाग्य येती घरा, देव सोयरा झालिया. भगवंताची जर तुम्ही वस्तुमहात्म्य ज्ञानजन्य पूर्वक भक्ती कराल तर योगाभ्यासानं मिळणारं फळ तुम्हाला प्राप्त होईल, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. लोकांना सगळं ऐकतच पाहिजे हो. आता हे एवढी सहजतेने तुम्हाला गोष्टी प्राप्त होत आहेत, अजून सोपं, अजून ऐकतं पाहिजे, ते नाही घडत. काहीतरी केलं पाहिजे ना तुम्ही. भक्ती करण्या का एकदा काय झालं, दादांची गोष्ट सांगतो. दादांकडे एक गृहस्थ आले, म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही, डोकं जरा स्मृती कमी झाली, आठवत नाही, काहीतरी मार्ग सांगा. ते म्हणले गणेशाची उपासना करा. ते तरी आठवलं पाहिजे ना. मग नाही आठवत, जा खड्ड्यात मर. तेवढं तरी तू प्रयत्न करणं बाबा. म्हणजे योगाभ्यास नाही जमत म्हणून भक्ती सांगितली. भक्तीमध्ये देरे हरी पलंगावरी नाही घडत, चुकीचं नाही घडणार आहे. त्याच्याकरता तरी थोडा भक्ती पण एवढी सोपी नाही, अवघड आहे. भक्तीमधली काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, पथ्य काय आहे, पथ्य नाम विठोबाचे वगैरे वगैरे, काय काय भक्तीची पथ्य ती पण आहे. पण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने योगाभ्यासापेक्षा भक्ती सोपी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच. भक्तीला सुद्धा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. कोणी म्हणेल मी तेवढेही नाही प्रयत्न करणार, मग तू जा, तू तुझं नशीब, तुला काय व्हायचं ते होऊ दे, आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सोदाहरण सांगतात. तुकोबारायांचा प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास, माऊली ज्ञानोबाराय असो, जगद्गुरु तुकोबाराय असो, शेतीमधला, शेती म्हणजे आपली मूळ हो. पूर्वी काय होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता उलट झालंय, उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यापार, नीच शेती. शेतकऱ्याकडे कोणी बघतही नाही. मी हाडाचा शेतकरी आहे, स्वतः मी शेती केलेली आहे, करतोही. पण आता थोडासा व्याप वाढल्यामुळे आता पूर्वी नांगर धरायचा होता, ट्रॅक्टर चालवतो. पण पूर्वी मी स्वतः माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर 3-4 वर्ष पूर्ण वेळ मी शेती केली. त्या शेतीमधलं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मिरासीचे म्हणू शेत, मिरासीचे म्हणू शेत, नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मिरासीचे म्हणू शेत. मा बापाची शेती 100 एकर आहे, 500 एकर आहे, 1000 एकर आहे, काळी भोर जमीन, 40 फूट खोल, मातीशिवाय काहीच नाही, अशी सुपीक जमीन. कोणाची? माझ्या बापाची आहे, वडलोपार्जित आहे.
नुसतं घरात बसलं तर काय ते पीक येणार आहे का तिथं? शेती म्हणजे फार गंमत आहे. शेतीमध्ये फार टायमिंग, ज्याला मराठीत म्हणतात ना, इंग्रजीमध्ये, योग्य वेळ साधली पाहिजे. क्रिकेटमध्ये सुद्धा टायमिंग, म्हणजे बॉल आल्यानंतर कोणत्या क्षणाला ती बॅट चेंडूला लागली पाहिजे ते खूप महत्वाचं. किती ताकदीने मारताय, कोणीकडे मारताय, याच्यापेक्षा कोणत्या क्षणाला तो बॉलला बॅट टच होते हे खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे शेतीमध्ये सुद्धा फार अवघड आहे. म्हणजे घरी बसून शेती होत नाही, पहिली गोष्ट सांगतो. आता सगळे शेतकरी बांधावरचे शेतकरी झालेत. नाही, बांधावरचे पण नाही, घरी बसून शेती. इथं गड्या सांगता, ए बाबा पाणी सोड, हे बाबा खत टाक. ते खत शेतकऱ्या त्या गड्याच्या खिशात जातं का शेतात पडतं ते देवाला माहिती. हे असं घरी बसून शेती नाही होत, तिथं जाऊन कष्ट केले पाहिजेत. बांधावर जाऊन पण नाही, शेतात तुमचा पाय जेव्हा चिखलाने भरेल ना, तो खरा शेतकरी. खरा शेतकरी कोण सांगू तुम्हाला? उन्हाने पीक पेरलेलं आहे आणि पीक पेरल्यानंतर पाऊस नाहीये आणि जमिनीला भेगा पडतायत, त्यावेळेला ज्याच्या घशाला कोरड पडेल ना, तो खरा शेतकरी. खरा शेतकरी त्याला म्हणायचं. मग तुकोबाऱ्या सांगतात, माझ्या बापाची शेती एवढी शेती 10 फूट काळी आहे आणि मी काय शेतात जाणार नाही, उगवेल नाही घडत. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, मिरासीचे म्हणू शेत नाही देत पिक. काही तिकडे कष्ट केले पाहिजे, नांगरलं पाहिजे, खुरपलं पाहिजे, मध्ये कोळप मारलं पाहिजे, योग्य वेळी कापलं पाहिजे, खत योग्य, म्हणजे क्षणाक्षणाला तुम्ही तिची नजर पाहिजे. उगीच घरी बसून नाही होत. पाणी कधी पाहिजे, कोरडं पडून ते मान टाकली पिकाने मग पाणी पिऊन काय उपयोग आहे? तणनाशक कधी मारलं पाहिजे, तण पिकाच्या वर येण्यासाठी तणनाशक मारलं पाहिजे, त्यावेळेला कुठलं तुमचं बुरशीनाशक कोणचं मारलं पाहिजे, पेस्टिसाइड कोणचं मारलं पाहिजे, वगैरे 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 भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये. ते नाही एवढं मी अनुभव घेतल्यामुळे सांग असो. तर योग्य वेळी योग्य गोष्टी घडल्या तरच ती शेती करणं शक्य आहे. म्हणून शेती खरा कष्ट, खरा आनंद कशात आहे तर शेतीत आहे. एक कारखानदारीमध्ये, व्यवसायामध्ये पैसा शेतीपेक्षा 1000 पट मिळेल, पण नाही, किंमत नाही त्याची. म्हणजे तुम्हाला अनुभवाने सांगतो, माझ्या बरोबरीच्या प्रदेशामध्ये गेलेले लोक काय काय करतात काय ते मला माझा मोठेपणा सांगायचा नाही. फार पैसा कमवतात, म्हणजे आपण मोजू शकत नाही एवढे शून्य आहेत माझ्या मित्रांच्याकडे. म्हणजे माझ्या बाकावर बसणाऱ्या मुलांकडे आपण मोजू शकणार नाही एवढी शून्य त्यांच्या संपत्तीच्या आकड्याच्या पुढे. असो, शेती ही फार महत्वाची. कधी प्रसंग आला तर आपण त्याच्याविषयी बोलू. माझं परमभाग्य, आपल्याला कोणाला माहिती असेल की मला माहित नसेल, जे आपल्या साखरे संप्रदायामधले अनुगृहीत त्यांच्याकरता सांगतो. शरद जोशी नावाचे एक महान विभूती होऊन गेली, शेतकरी संघटनेचे संस्थापक, गुरुवरे महाराजांचे शिष्य आहेत ते. त्यांच्या प्रयाणाच्या पूर्वी एक 8-10 वर्षापूर्वी आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये येऊन त्यांनी गुरुवरे महाराजांची माळ घातली. ते म्हणले, आता खऱ्या माझ्या जीवनाची कृतकृत्य झाली, कृतार्थ झालो. म्हणजे जो माणूस अत्यंत नास्तिक, देव न मानणारा, त्यांची पूर्वायुष्यामधलं तुम्ही बघा. पण सरते शेवटी तीर्थरूप गुरुवरे महाराजांकडे येऊन बसायचे, महाराज मला अशी शंका आहे, माझ्या जीवनामध्ये मला ही अशी अडचण वाटते, मी काय करावं? आणि त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. म्हणून गुरुवर्य तीर्थरूप गुरुवरे महाराजांची माळ घातली आणि माझं परमभाग्य ते माझे गुरुबंधू आहे. आदरणीय डॉक्टर भटकर सरांसारखे संगणक शास्त्रज्ञ हे माझे गुरुबंधू, माझं परमभाग्य काहीतरी. असो, त्यांची संगती आपल्याला मला मिळाली. म्हणून शेती घरी देरे हरी पलंगावरी, म्हणून ही शेती घडत नाही. शेती करण्याकरता काहीतरी कष्ट करावे लागतात. तद्वत भक्तीमध्ये सुद्धा देरे हरी पलंगावरी नाही, काहीतरी त्याच्यामध्ये कष्ट आहेत. पथ्य काय, प्रयत्न काय, कुठली भक्ती केली पाहिजे, कोणत्या नामाचं, बराच त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. त्याचा आपण आता विचार करणार नाहीये. हे सगळं जर साध्य करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुका म्हणे उचित जाणा, तुका म्हणे उचित जाणा, तुका म्हणे उचित जाणा, उगासीण उगासीण कशाला, उगासीण कशाला, अवघी भाग्य येती घरा, अवघी भाग्य येती घरा. 4 मिनिटं जास्त झाले, सगळ्यांची मी क्षमा याचना मागतो. फक्त 2च मिनिटांमध्ये ह्या शेवटच्या चरणाचा विचार करून आपण या सेवेला विराम देऊ. हे जर सगळं व्यवस्थित घडायचं असेल तर तुका म्हणे उचित जाणा. कर्माचे डोळे ज्ञान शुद्ध असलं पाहिजे. कर्माचा डोळा ज्ञान जर शुद्ध नसेल तर कर्म घडू शकत नाही. म्हणून
तुम्ही उचित जाणा, काय तुमचा अधिकार उचितपणे तुम्ही जाणा, तुमचा अधिकार, तुमची योग्यता काय. तुम्ही माणूस जीवनामध्ये 1,000,00,000% यशस्वी होतो कधी? आपलं सामर्थ्य काय, आपला अधिकार काय, हे ज्या वेळेला माणसाला नीट लक्ष येईल तेव्हा तो जीवनात यशस्वी होतोच. आपला अधिकार नसताना आपला अधिकार आहे असं समजायचं, आपला अधिकार आहे असताना सुद्धा नाही असं समजायचं. अरे मारुती राय सुद्धा जीवनामध्ये म्हणजे देव म्हणून हे वेगळं सोडून द्या, साक्षात शिवावतार आहे. पण ज्या वेळेला मारुती रायांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली त्याच वेळेला करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन घडलं ना, त्याप्रमाणे आपला अधिकार काय हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. परमार्थ असो, आपण व्यापाराचे अधिकारी आहेत का, शेतीचे अधिकारी आहेत का, नोकरीचे अधिकारी आहेत का, आपण कलेक्टर होण्या, ज्याचा अधिकार नाही तो कलेक्टर होतो, ज्याचा अधिकार नाही तो मंत्री होतो, म्हणून आपलं सगळं वाटोळ होत आहे. मग अधिकार लक्षात येणं हे सगळ्यात की पॉइंट, मास्टर की काय, तर अधिकार हा मास्टर की आहे. अधिकार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपला अधिकार आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि उचित म्हणजे काय ते पुन्हा वेगळं सांगण्याची गरज आहे, पण योग्य असा त्याचा अर्थ आता लक्षात घ्या. औचित्य काय, उचितता कशाला आहे, उचित अधिकार कशाला म्हणायचं ते आपण बघू पुन्हा कधीतरी. म्हणून आपला अधिकार जर आपण उचित स्वरूपाने जाणला, योग्य स्वरूपाने जाणला, तर आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. नाहीतर उगासीन कशाला, नाही तर उगीच बिनकामाचा अधिकार नसताना ती गोष्ट योगात नाही अधिकार आणि योग करायचा काय नाही, गेला खड्ड्यात, काहीच उपयोग नाही. भक्तीमध्ये सुद्धा अधिकार पाहिजे, अधिकार नसताना भक्ती केली त्याचाही उपयोग नाही. म्हणून आपला इथे सांगण्याचं तात्पर्य आपला अधिकार योगाचा आहे का आपला अधिकार भक्तीचा आहे हे आपण नीट जाणून घ्या. आपल्या अधिकाराची उचितता जाणून घ्या, उचित अधिकार जाणा, आणि उचित अधिकार जाणून त्याप्रमाणे आपण साधनेमध्ये प्रवृत्त व्हा. आणि त्या उचित अधिकाराला जाणून जर आपण साधनेमध्ये प्रवृत्त झाला तर यश हे आपलंच आहे, मोक्ष हा आपलाच आहे. नक्की आपण मोक्षापर्यंत पोहोचू. कारण ही दोन्ही साधने, योग असो किंवा भक्ती असो, ही निश्चित फलपर्यवसायी अशा प्रकारची साधनं आहेत. आणि त्या साधनांचा आपला अधिकार जाणून आपण अवलंब करावा असं जगद्गुरु तुकोबा यांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळं वेळेच्या मर्यादेत तरी माफ करा, एक 5-10 मिनिटं 5-6 मिनिटं मी पुढे गेलो. वेळेच्या मर्यादेत संपवण्याचा प्रयत्न होता, पण काही गोष्टी थोडासा विस्तार करणं गरजेचं होतं, म्हणून थोडासा काही ठिकाणी विस्तार झालेला आहे. आपण सर्व अधिकारी श्रोते आहात, अभ्यासू श्रोते आहात. मी अधिकारीही नाहीये, अभ्यासूही नाहीये, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा यांची वाङ्मयीन पूजा करण्याचा, पूजा करावी आणि तो अधिकार प्राप्त व्हावा, अभ्यास काही व्हावा, या दृष्टीने एक प्रकट चिंतन आपल्या पुढे मांडलेलं आहे. आपण सगळे मोठे लोक आहात, अधिकारी आहात, त्यामुळे योग्य जे काही आहे शास्त्र संवादी आहे, सुष्ठू आहे, त्याचा आपण अंगीकार करावा. जे चुकीचं आहे तर माझ्यापाशीच राहू द्यावं. जे सुष्ठू योग्य शास्त्र संवादी आहे, माझ्या ते तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे अयोग्य असुष्ठू चुकीचं आहे ते माझ्या मडक्यातलं आहे, बुद्धीतलं आहे, त्याचा आपण त्याग करावा, बाकीचा स्वीकार करावा. एवढं सांगून झालेली सेवा, ज्याची आता वारी आहे जवळ, पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको 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 हा वियोग कष्ट होता ती जीवासी, अशी आपली सगळ्यांची अवस्था झालेली आहे. नाईलाज आहे, आपलंच काहीतरी पाप, सरकारचं पाप नाही, आपलं पाप आहे. आपण काहीतरी पूर्वजन्मी पाप केलं म्हणून आपण नाही जाऊ शकत. आपलं जर पाप नसतं आपण नक्की जाऊ शकलो असतो. आपलं पाप होते, पाप आडते, आपलं पाप काहीतरी आडवं आलंय. म्हणजे माझं सांगतो, तुम्ही कुणी जाणार असाल तर नाही, तुमचं पाप नाही, माझं पाप मला आड आलंय म्हणून मी नाही जाऊ शकत. त्या विठ्ठलेशाला प्रार्थना करायची, बाबा हे सगळं आमचं पदरात घे, आणि सरते शेवटी आमच्या आयुष्यामध्ये आमच्या अधिकाराचं औचित्यपूर्वक ज्ञान आम्हाला होऊ दे, आणि योग्य पथावरती आपण आहोत, परमार्थ पथावर योग्य पथाला लागलेलोच आहोत. त्या पथावरती आणि सरते शेवटी त्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याचं सुसंधी याची देही याची डोळा आम्हाला दे, अशी त्या भगवंताला, रुक्मिणी प्राणसंजीवनी श्री विठ्ठलेशाला, महाकैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानोबा यांना, संत सम्राट जगद्गुरु तुकोबा यांना आणि माझ्या सकल संत परंपरेला, सकल गुरु परंपरेला प्रार्थना करून या ठिकाणी मी माझ्या चिंतनाला विराम देतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. धन्यवाद.